आपण इडली, डोसा, अप्पे हे साऊथ इंडियन पदार्थ नेहमीच बनवत असतो. पण एकदा हे अप्पम तुम्ही ट्राय करा. बनवायला खूप सोपं आहे आणि खायला खूप जास्त टेस्टी लागतं. विशेष म्हणजे हे थंड झाल्यावर सुद्धा तेवढंच सॉफ्ट राहतं. त्यामुळे तुम्ही हे डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. यासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहेत. जे आपण इडली, डोशासाठी तांदूळ वापरतो तेच तांदूळ घ्यायचे. 5-6 तास त्याला भिजवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. यामध्ये आपल्याला उडीद डाळ, मेथ्या काहीच घालायचं नाही. आता यातलं 2 पळ्या बॅटर एका पातेल्यामध्ये घ्यायचं, त्यामध्ये डबल ट्रिपल एवढं पाणी घालायचं आणि याला सतत हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण या पद्धतीने घट्ट झाले किंवा व्यवस्थित शिजलं गेलं की त्याला गार करून घ्यायचं. पुन्हा हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं, त्यामध्ये 1 कप एवढा नारळ घालायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि एकदा हे हलकंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं. मिक्सरमधून काढलेल्या बॅटरमध्ये हे घालायचं, याला मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला थोडंसं ईस्ट घालायचं आणि ढवळून घ्यायचं. यामध्ये आपल्याला साखर घालायची, ज्यामुळे हे ईस्ट ॲक्टिवेट होतं आणि चवीलासुद्धा अप्पम छान लागतं. यावर झाकण ठेवायचे आणि 8-10 तास किंवा रात्रभर हे मिश्रण आपल्याला फर्मेंट व्हायला ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता मिश्रण खूप छान जाळीदार झालेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून ढवळून घ्यायचं आणि याचे अशा पद्धतीने आपल्याला अप्पम बनवून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता अगदी जाळीदार असं आपलं अप्पम तयार झालेलं आहे. हे तुम्ही व्हेज, नॉन-व्हेज कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकता. खूप मस्त लागतं. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका.